महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवरायांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून या सभेसाठी उपस्थित असलेले मंचावर सर्वच मान्यवर परंतु ज्यांचा मार्गदर्शन झालं असे लोकसभेचे निवडणूक समन्वयक माजी महापौर आदरणीय दत्ता दळवीजी, आमचे मित्र माननीय आमदार रमेश कोरगावकर साहेब, आदरणीय व्यासपीठ, सर्वांची नावं घेत नाही परंतु महिलांचा उल्लेख केला पाहिजे कारण महिलांची उपस्थिती जोरदार आहे. उपस्थित असलेले तमाम मान्यवर बंधू भगिनी, बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, आदरणीय आदित्यजींचं आगमन झालेलं आहे आणि काही क्षणामध्येच ते इकडे उपस्थित राहणार आहे. खरं तर मी नेहमीच सांगतो की ही निवडणूक ही आता एका पक्षापुरता मर्यादित राहिलेली नाही आहे. ही निवड फक्त आपल्याच पक्षातली आहे किंबहुना महाविकास आघाडीची आहे किंवा संजय भाऊ पाटलांची आहे, हे एवढं पुरतं मर्यादित राहिलेली नाही आहे. ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही टिकवण्याची राहिलेली आहे. आणि ज्या ज्या लोकांना हे वाटते की भविष्य काळामध्ये ही लोकशाही टिकली पाहिजे, बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे, वागण्याचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे, काय खायचं आणि कुठे राहायचं ह्याचं स्वातंत्र्य जर पाहिजे असेल तर मला वाटतं या निवडणुकीमध्ये जे लोकशाही थांबवण्याचं काम किंबहुना परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटना हे जे थांबवण्याचं काम किंबहुना संपवण्याचं काम जी मंडळी करतायत त्यांना रोखण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. दत्ताजी, आपण आता उल्लेख केला गद्दारीच्या बद्दल, पण ही गद्दारी काही आजची गद्दारी नाहीये. कालच इकडच्या भागाच्या माजी खासदारांनी तर गौवेस्फोट केला की 2017 पासूनच युतीमध्ये असताना गद्दारी करण्यास जर मला कोणी भाग पाडला असेल तर त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांनी भाग पाडला आणि 2017 पासूनच शिवसेनेच्या विरुद्ध बंड करा, शिवसेनेच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे नाहक आरोप करा, ही भूमिका घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलं. हे मी म्हणत नाही. काल आजतकच्या बातमीमध्ये तुम्ही सर्वांनी डोळे नीट उघडून बघितलं असेल तर त्यावेळी ह्यांनी गौवेस्फोट करण्याचं काम केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने युतीचा धर्म जे आम्हाला शिकवण्याची भूमिका घेत आहेत, गद्दारी जर कोणी केली असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेले आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलेले हे आज सिद्ध झालेले आहेत. ते तुम्ही आपण नकारू शकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.